नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांनंतर सत्ता वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी शिवसेना शिंदे गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महापालिकातील महापौर पदावर युतीचाच उमेदवार असेल असा दावा केला जात आहे. महापौर पदासह उपमहापौर आणि महत्त्वाच्या समित्यांवर शिवसेना शिंदे गटानं ठाम दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज होणाऱ्या बैठकीत सत्ता वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळाचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरू आहे. मतदान 5 फेब्रुवारीला होणार असून निकाल 7 फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत. 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवड होण्याचे प्रकार घडत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत भाजपच्या उमेदवारांना मोठा फायदा झाला आहे. खारेपाटण गटातील प्राची इसवालकर, बांदा गटातील प्रमोद कामत, पडेल गटातील सुयोगी रवींद्र घाडी, बापर्डे गटातील अवनी अमोल तेली हे सर्व भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडले आहेत. उमेदवारांना माघार घेण्याची परवानगी असल्यामुळे आता निवडणुकीचा पॅटर्न स्पष्ट होऊ लागला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मुंब्रामध्ये एमआयएम पक्षानं जोरदार मुसंडी मारली. मुंब्रामधून एमआयएमचे सहर शेख यांच्यासह 4 उमेदवार विजयी झाले. विजयानंतर सहर शेख यांनी केलेल्या संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचे समर्थन करत एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितलं, सहर शेख यांच्या वक्तव्यावरून एमआयएम मागे हटणार नाही. त्यांनी भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीवर हिंदू राष्ट्राच्या दिशेने प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच एमआयएम केवळ एका समाजाचा पक्ष नसून पक्षाने एससी, ओबीसी आणि हिंदू उमेदवारांनाही तिकीट दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जलील यांनी भाजप नेते नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणानंतर ईडीची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातूनही निर्दोष मुक्तता मिळाली आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलं की छगन भुजबळांविरुद्ध अजून एक प्रकरण प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळालेली नाही. दमानी यांनी म्हटलं की भुजबळांना मागील आणि सध्याच्या सरकारने संरक्षण दिलं आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. ईडीने भुजबळांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना KS चामनकर एंटरप्राइजेसला निविदा मागवता कंत्राट देण्याचा आरोप केला होता. कोर्टाने भुजबळ आणि इतरांचे अर्ज मंजूर केले आहेत. मात्र कलिना सेंट्रल लायब्ररी संदर्भातील प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की प्रलंबित प्रकरणामुळे भुजबळांना पूर्ण क्लीन चिट नाही आणि त्या उच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आज पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि देखभाल कार्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे उपनगरीय मार्गावरील लोकल सेवांवर मोठा परिणाम होईल. अनेक लोकल गाड्या रद्द केल्या जातील तर काही गाड्यांना विलंब होईल. माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक राहील. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल गाड्या माटुंगा स्थानकावरून डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, ज्यामुळे त्या गाड्यांना अंदाजे 15 मिनिटांचा विलंब होईल. यासोबतच ठाणे स्थानकावरून सुटणाऱ्या लोकल गाड्यांना मुलुंड स्थानकावरून पुन्हा धीम्या गतीवर वळवलं जाईल. ठाणे ते मुलुंड मार्गावरही अप जलद लोकल गाड्यांवर प्रभाव पडणार आहे. मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका महाविद्यालयीन प्राध्यापकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. अलोक सिंह असं मृत व्यक्तीचं नाव असून ते विलेपार्ले येथील एनएम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रोफेसर अलोक सिंह विलेपार्लेमधून लोकल ट्रेनने मालाड रेल्वे स्थानकात उतरले. ट्रेनमधून उतरत असताना शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीला धक्का लागल्यानं दोघांमध्ये वाद झाला. या वादाचा राग मनात धरून त्या व्यक्तीनं अलोक सिंह यांच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केलं. घटनेनंतर अलोक सिंह यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे मालाड रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. डोंबिवलीत एका मराठी तरुणीचा शॉर्मा व्यवसाय चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट त्याची दखल घेत ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना या विषयात हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानंतर अविनाश जाधव यांनी तरुणीशी संवाद साधून तिची बाजू समजून घेत तिला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पाठबळ दिलं। दरम्यान तरुणीने यापूर्वी केडीएमसीकडून केवळ तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करत इतर परप्रांतीय फेरीवाल्यांना सरकारी पाठबळ मिळते असा मुद्दा उपस्थित केला होता। मनसेने तिच्या बाजूला उभे राहून व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत। मनसेचे म्हणणे आहे की व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत आणि महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेला विरोध करणार आहोत। राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहे। कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे। भारतीय हवामान विभागानं जानेवारीत कडाक्याच्या थंडीचा अंदाज वर्तवला असला तरी प्रत्यक्षात डिसेंबरच्या तुलनेत थंडी कमी जाणवत आहे। 25 जानेवारी उलटूनही थंडी वाढलेली नाही। उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान घसरत असताना राज्यात मात्र वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे। सकाळी गारठा आणि दुपारी उकाडा असा तापमानातील चढउतार आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून श्वसन विकाराचे प्रमाण वाढले आहे। केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगास मंजुरी दिली असून नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत 2 वर्षाचा कालावधी लागणार आहे। या दरम्यान कर्मचाऱ्यांना मागील वेतनाचा एरियस दिला जाईल। नवीन आयोगामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन मोठ्या प्रमाणात वाढेल। सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इन्शुरन्स कंपन्या, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन वाढीस मंजुरी दिली आहे। अर्थ मंत्रालयाने सांगितले की हा निर्णय आर्थिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे जवळपास 46,322 कर्मचारी, 23,570 पेन्शनधारक आणि 23,260 कुटुंबाच्या पेन्शनधारकांना फायदा होईल। सरकारच्या मते 8व्या वेतन आयोगामुळे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल। भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना आज गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे। या सामन्याच्या आधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे आणि आता भारतीय संघ सलग तिसरा सामना जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेतील विजय नोंदवण्याच्या तयारीत आहे। भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात नागपूर आणि रायपूरमध्ये विजय मिळवून 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे। त्यामुळे भारतीय संघाला आता तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची मोठी संधी आहे। तर न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत आजचा सामना जिंकावा लागणार आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।